हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वप्रथम आता तुम्हाला तर माहितीच आहे, वटपौर्णिमा येत आहे, तर त्यासाठी आपण सुंदर अशी एक रांगोळी बनवणार आहोत, जी सध्या ट्रेंडिंग आहे. उलन रंगोळी मॅट सध्या सगळीकडेच आहे, तर त्यामुळे आपण त्याचीच आपण एक रांगोळी बनवणार आहोत, उलन रंगोळी मॅटची. तर हलक्या हाताने मी इथे आधी एक ड्रॉईंग करून घेतलेली आहे. आता इथे डार्क शेप मी देऊन घेत आहे. खूप सोपं आहे, घरच्या घरी तुम्ही रांगोळी ड्रॉ करू शकतात. अशा पद्धतीने आपण लेडी तयार करून घेणार आहोत, जे की वडाच्या झाडाला पूजा करते वेळी करायला जाते वेळीची लेडी दाखवत आहोत आपण तेथे. तर अशा हलक्या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकता. तसं काही नाही की तुम्हालाही ट्रेसिंग पेपरच लागेल किंवा काही पाहिजे, किंवा तुम्हालाही जर लेडी ड्रॉ करता येत नसेल तर तुम्ही सहज A4 साईजचा पेपर जाऊन प्रिंट काढू शकतात. ही लेडीची फोटो घेऊन तुम्ही प्रिंट काढून आणून तिथे छापू शकतात तुम्ही. असं नाही की तुम्ही तेवढ्यासाठी ट्रेसिंग पेपर अलाउड करा, घ्या, तसं काही नाही. तुम्हाला जेवढी साईज लेडीची हवे, 8 इंच 10 इंच, ते जे पाहिजे ते तुम्ही त्या पद्धतीनं ते झेरॉक्सवाल्याला सांगून तुम्ही A4 साईजमध्ये ती लेडी तयार करून घेऊ शकतात. आणि वडाचं झाडही तुम्ही त्या पद्धतीनं तयार करून घेऊ शकता त्यांच्याकडे. लेडी जर 8 इंचाची असेल तर वडाचं झाड आपल्याला जवळपास 11 इंचाचं घेऊ शकतात तुम्ही. जवळपास जे लेडी जे काही असेल तुमची त्याचं 2 इंच 2-3 इंच वाढवूनच आपण वडाचं झाड घेऊ शकतात. तर असं नाही की ट्रेसिंग पेपरचाच वापर करा. तुम्हाला मी सोपी पद्धत सांगितली. A4 साईजचं प्रिंट आऊट तुम्ही हे काढू शकतात. खूप सोपं आहे. आणि अशा पद्धतीने आता आपण वडाचं झाड हे सगळे ड्रॉईंग करून घेतलेले आहेत. आणि आपल्याला वरची साईड थोडीशी मोकळी मोकळी वाटत होती, त्यामुळे सण हा सौभाग्याचा म्हणून त्या ठिकाणी ड्रॉ करून घेतलेला आहे. तर बघूया, चला पुढे मी आता डिझाईन करून दाखवते पूर्ण कशी वाटते काय नाही. तर मी अशा पद्धतीने आधी झाडाला शेप देऊन घेत आहे, हा ग्रीन कलरची. तुम्हाला तर माहितीच आहे, सध्या आपल्याकडे वटपौर्णिमेला किती धावपळ असते. तयार होणे, मेकअप वगैरे, परत त्यामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक, सर्व व्यवस्था, पूर्ण तयारी, सर्व घर सांभाळणं वगैरे सगळे ह्या तयारीमध्ये रांगोळी वगैरे काढायला वेळच भेटत नाही. कुठली तरी आपण साधी रांगोळी काढतो. आणि तर अशा पद्धतीने आपण आधीच रांगोळी तयार करून त्या दिवशी सहज आपण ठेवू शकतो कुठेही. खूप छान दिसते ही रांगोळी तयार झाल्यानंतर. आता सध्या आपण रांगोळी करते वेळेस तुम्हाला वाटेल की बाबा माझी रांगोळी छान होत आहे की नाही, पण तसं काही नाही आहे. रांगोळी तयार झाल्यानंतर खूप अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसते. तुम्ही आधी तयार करायला तरी घ्या, तयार झाल्यानंतर ती रांगोळी तुम्हाला खूप छान दिसेल. कोणतीही डिझाईन करतेवेळी तुम्हालाही साधीच वाटेल, त्यामुळे तयार झाल्यानंतर खूप अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसते. तुम्ही फक्त त्याची व्यवस्थित म्हणजे फिनिशिंग वगैरे तुम्ही व्यवस्थित देऊन घ्या. तर बघा, या ठिकाणी मी एक कलर यूज न करता 2 कलर यूज केलेला आहे. ग्रीनमध्येच पॅरेट ग्रीन हा कलर असतो, तो एक मी ते जागी जागी ग्रीन कलर देऊन घेत आहे, जेणेकरून झाड हा खूप हराभरा दिसला पाहिजे. त्यामुळे मी इथे 2 कलर यूज करत आहे. हे बघू शकतात आता. हे अशा पद्धतीने थोडंसं वेगळं वाटेल, पण तयार झाल्यानंतर खूप छान दिसेल डिझाईन. तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये मी छोटे छोटे टिप्स सांगणार आहे, तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका. तर अशा पद्धतीने आपण झाड ड्रॉईंग म्हणजे डिझाईन करून घेतलेले आहेत. त्यामुळे एका प्रकारे आपण जे दोऱ्या वगैरे बांधतो ते या ठिकाणी मी 3 दोऱ्या बांधून घेत आहे. त्यावरती मी हळदी कुंकू म्हणून अशा प्रकारे छोटे छोटे टिपके लावून घेत आहे, जे की उलनच मी लावलेलं आहे. त्यानंतर आपण लेडी तयार करून घेणार आहोत. लेडी ही केसापासून मी सुरुवात करत आहे. तयार झाल्यानंतर खूप छान दिसेल. ही अशा पद्धतीने मी आता गजरा करण्यासाठी छोटे छोटे व्हाईट कलरचे काप करून घेतलेले आहे. जागी जागी अशी मी चिटकावून घेत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला साडीचा जो कोणता कलर हवा आहे ते तुम्ही देऊ शकतात. इथे मी स्किन कलर म्हणून बदामी कलर यूज केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हाताचा शेप वगैरे देऊन घेऊया. नंतर साडी वगैरे, परत ब्लाऊजचा कलर वगैरे, जे तुम्हाला कॉम्बिनेशन हवं आहे ते तुम्ही इथे घेऊ शकतात. इथे मी पिंक आणि ग्रीन कलरची साडी बनवलेली आहे. आणि तुम्हाला सध्या ट्रेसिंग पेपर हा खूप मान्यता वाढलेली आहे ट्रेसिंग पेपरची. जर तुम्हाला कोणाला जर ट्रेसिंग पेपर वेळेवर भेटत नसेल किंवा ट्रेसिंग पेपर न वापरताही तुम्ही डिझाईन करू शकता. जर अशा छोट्या मोठ्या डिझाईन असतील तर सहज तुम्ही A4 साईज वगैरे तुमच्या सहज कोणत्याही झेरॉक्सच्या दुकानामध्ये A4 साईज हा अलाउड A4 साईज सहज भेटून जाईल. तुम्ही अशा काळजी न करता A4 साईजवरती सहज अशा छोट्या छोट्या डिझाईन तुम्ही आणू शकतात. असे नाही की एकाच डिझाईनमध्ये सगळं पाहिजे. सर्कल तुम्ही सहज कोणत्याही घरामध्ये जे कोणत्या लहान मोठे म्हणजे डब्याचे झाकण वगैरे, टीपचे झाकण किंवा
काहीही तुमच्याकडे टोपलं बास्केट काय असेल त्याचं गोलाकार जेवढी साईज पाहिजे तेवढा घेऊन तुम्ही इथे सर्कल काढू शकतात. आणि त्यामध्ये आपण साईज मोजून ती A4 साईज म्हणजे झेरॉक्सवाल्या दुकानाला सांगून A4 साईजवरती ती साईज काढून घ्यायची. असं नाही की तुम्हाला ट्रेसिंग पेपरच आहे असं काही नाही. तुम्ही कोणत्याही पद्धतीने ही डिझाईन तयार करू शकतात. तुम्ही स्वतः डिझाईन तयार करू शकतात. अशी ही सिंपल डिझाईन आहे. आणि मी पुढे डिझाईनमध्ये वगैरे सांगत जाणार आहे की तुम्हाला ट्रेसिंग पेपरचा वापर न करता ही डिझाईन कशा पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकतात किंवा कशा पद्धतीने ते झेरॉक्स काढून आणू शकतात किंवा ते काय तुम्ही कशा पद्धतीने करणार काय नाही सर्व मी छोटी छोटी टिप्स ही नवीन व्हिडिओमध्ये सांगत जाणार आहे. जर चॅनलवर कोणी माझी व्हिडिओ नवीन पाहत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडले असल्यास एक कमेंट करा कसे वाटले काय नाही. तर या ठिकाणी बघा मी सण सौभाग्याचा म्हणून या ठिकाणी मी नंतर ड्रॉ करून घेत आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि ते तुम्हाला बघा वाटला नसता त्यामुळे मी या ठिकाणी व्हिडिओ फास्ट केला आहे. तर या ठिकाणी बघा सण सौभाग्याचा हा खूप मोठा असतो अक्षर त्यामुळे येथे मी फक्त सौभाग्या आणि चा हा खाली ड्रॉ केलेला आहे. डिझाईन झाल्यानंतर खूपच छान दिसेल. तुम्ही नक्की ट्राय करा. ह्या वटपौर्णिमेला तुमच्या घराला शोभा आणण्यासाठी खूप छान डिझाईन आहे. तुमच्या मैत्रिणीला जास्तीत जास्त मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग होईल. तेही छोटीशी रांगोळी अशी काढण्याचा प्रयत्न करतील. बघा ही डिझाईन तयार झाल्यानंतर किती छान दिसेल. तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा ही डिझाईन कशी वाटली काय नाही. चला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.